मराठा समाजाच्या जो संघर्षातून विजय झालेला आहे त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व महिला व बांधवांनी व इतर सर्व आमच्या बांधवांनी शिवतीर्थ दत्त चौक कराड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले व समस्त लोकांना पेढे व जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला। ब्युरो चीफ विद्या मोरे कराड। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। हम सब लड़ेंगे, लड़ेंगे, जीतेंगे, हम सब लड़ेंगे। विजय हो। एक मराठा, लाख मराठा, लड़ेंगे, जीतेंगे, हम सब लड़ेंगे, हम सब लड़ेंगे। जय भवानी, जय शिवाजी, मराठा, लाख मराठा, जय शिवराय। खरं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना 18 पगड जातीसाठी केली। परंतु आज कळत न कळत कुठेतरी मराठ्यांच्यावरच, ज्या मराठ्यांनी हे राज्य उभा केलं त्या मराठ्यांच्यावर अन्याय होत होता आणि सतत अन्याय होत होता। परंतु आम्हाला एक मराठ्यांना एक नेतृत्व मोठं मिळालं मनोज जरांगे पाटलांचं, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा समाज हा एक मराठा लाख मराठा नव्हे तर एक मराठा कोटी मराठा असा एकवटला, आणि ह्या संपूर्ण मराठा एकवटल्यामुळं राज्य सरकारला नतमस्तक व्हावं लागलं आणि आज आम्हाला न्याय मिळाला तो फक्त मनोज जरांगे पाटलांच्यामुळं। आणि आमच्या संपूर्ण मराठा समाजाच्या बंधू भगिनी आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट केला, म्हणजे कुठंही त्यांना धोका होऊ नये, त्यांचं कुठं आंदोलन विस्कळीत होऊ नये यासाठी संपूर्ण मराठा समाज एकवटल्यामुळं राज्य सरकारला आम्हाला न्याय द्यावा लागला। यातूनच एक गोष्ट नेहमी घ्या की जर मराठा समाज एकत्रित असाल तर इकडचे तिकडे जगाचे पालट होऊ शकते। कारण मनोज जरांगेंचा आंदोलन मोर्चा हा संपूर्ण एक जागतिक मोठा विजय झालेला आहे आणि संपूर्ण जगाने याची दाद घेतलेली आहे। हा पहिला मोठा असा मोर्चा आहे, कधीही कुठल्या राजकीय लोकांनी काढलेला नव्हता, कधी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेला नव्हता, पण हा समाज मराठ्यांचा मोठा मोर्चा म्हणून जागतिक विक्रम याचा झालेला आहे। आणि आज आम्हाला न्याय मिळाला, आम्ही खरोखर आनंद आहे। आणि हा आनंद सेलिब्रेशन करण्यासाठी आमच्या सर्व कराड तालुक्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी साखर वाटप, पेढे वाटप करायला चालू केलेलं आहे। मी संपूर्ण मराठा समाजाकडून आमचा मोठा बांधव मनोज जरांगे पाटलांचं मनापासून आभार मानते, धन्यवाद मानते। शिवाय मुख्यमंत्री मग ते मराठा समाजाचे आहेत, शिवाय एक मुख्यमंत्री म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांसुद्धा आभार मानते की आज आम्हाला आरक्षण देताना कसलंही आडवेडं न घेता त्यांनी आम्हाला ज्या आमच्या मागण्या आम्ही दिल्या होत्या त्या सगळ्या मागण्यांचा आम्हाला त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत। आणि त्या पद्धतीनं रात्री पहाटे 3 सव्वा 3 वाजता आम्हाला अध्यादेश मिळाला। मी खरोखर या समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं, मनोज जरांगे पाटलांचं आणि त्या मोर्चात जेवढ्या लोकांनी सहभाग केला त्यांचा आभार मानते। धन्यवाद।